साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे फार्म रेजन्सी रिसॉर्टला, कारण की खूप मोठा असा इव्हेंट आहे, खूप भारी असा इव्हेंट असणार आहे तिकडे. आता आपल्यासोबत आहे भावेश सालुंकी, त्यांनीच इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे, खूप मोठा आणि खूप छान असा. तर तुम्हाला तिकडे सर्व काही डिटेल्स भेटणार आहे. न्यू इयरची पार्टी खूप मोठी आणि जोराने होणार आहे तिकडे. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. या ब्लॉगमध्ये सगळ्या डिटेल्स घेणार आहेत तुम्ही. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत फार्म रेजन्सी रिसॉर्टच्या जवळ. आणि हां, आपल्याला हे बोरवलीपासून पण जवळ पडते आणि भाईंदरपासून पण जवळ पडते. तर मला असा खूप छान असा इव्हेंट एक्सप्लेन केला भावेश सालुंकीने. हे बघा मित्रांनो, रिसॉर्टच्या स्टार्टिंगलाच इकडे पोस्टर पण लागलेला आहे खूप मोठा असा न्यू इयर पार्टीचा. आणि तुम्ही फॅसिलिटीज बघू शकता, खूप काही असणार आहे. तुम्हाला यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. सगळ्यात आधी मी तेच बोलेन, तुम्हाला अजून काही डिटेल्स पाहिजे असतील, माझ्याकडून काही डिटेल कमी पडतील तर कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. अनलिमिटेड फूड तर असणारच आहे, बॉन फायर पण असणार आहे, वरून तुम्हाला गेम्स पण आहेत खूप छान छान असे. तर हां, तुम्हाला या पार्टीमध्ये खूप मजा येणार आहे. आता चला पुढे जाऊया, तुम्हाला रिसेप्शन रूम दाखवतो. तिकडे पण खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे, ते दाखवतो तुम्हाला. बघा, इकडून तुम्हाला समजलेलंच असेल कसं काय असणार आहे पूर्ण काही. आणि अजून तुम्हाला खूप साऱ्या इन्फॉर्मेशन मी देतो आहे. त्याच्या आधी पहिला डेकोरेशन भाग, किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे इकडे क्रिसमसचं. बघा, तुम्हाला मी आता जिकडे इव्हेंट होणार आहे ती प्लेस दाखवतो आहे. त्याच्या पहिला तुम्ही रिसेप्शन भाग, किती छान असं रिसेप्शन आहे. परत एकदा दाखवतो तुम्हाला. खूप छान असं डेकोरेट केलं आहे, क्रिसमसचं डेकोरेट केलं आहे आणि खूप छान असं रिसेप्शन आहे बघा. आणि हां, आता मी तुम्हाला रूमच्याबद्दल डिटेल्स देणार आहे मित्रांनो, कारण की इकडे ना सर्व काही रूम सोल्ड झालेले आहेत. फक्त आणि फक्त 2 व्हरायटीचे रूम बाकी आहेत. एक्झिक्युटिव्ह रूम्स बाकी आहेत आणि वुडन कॉटेजचे रूम्स बाकी आहेत बस. हे सर्व काही रूम बुक झालेले आहेत, कारण की हे हॉटेल खूप फेमस आहे. आणि न्यू इयर पार्टी बोलली तर खाऊ गोष्ट नाही मित्रांनो, एवढी मोठी पार्टी आहे तर रूम बुक करतात काय की लोक. आणि हां, सगळ्यात मोठी डिटेल्स म्हणजे लहान मुलांचे 1200 रुपये आहेत आणि ॲडल्ट लोकांचे 1600 रुपये आहेत. म्हणजेच जी लोक रूम बुक करत आहेत त्यांना पण त्या एंट्री फीचे पैसे द्यायला लागतील. आणि आपली पार्टी 2 वाजेपर्यंत चालणार आहे रात्रीच्या. तर त्याच्यामुळे ज्यांना रूम बुक करायचे ती लोक रूम बुक करू शकतात आणि पार्टीला यायचं ती लोक पार्टीची फीस फक्त भरू शकतात. आणि हां, जी लोक रूम बुक करणार आहेत त्यांना पण पार्टीची फीस भरायला लागणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला आता इव्हेंट प्लेस दाखवणार होतो, कुठे इव्हेंट होणार आहे कुठे नाही. पण हां, आपल्याला आता रूमची की भेटलेली आहे, तर तुम्हाला वुडन कॉटेजचे रूम दाखवतो. खूप छान असे रूम आहेत, तर तेच पाहायला चाललो आहे आपण. तर चला पाहूया. तर मित्रांनो, हे तुम्हाला समोर दिसतात ते 12 कॉटेज आहेत टोटली वुडन कॉटेजचे. तर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला पूर्ण रूम दाखवतो आहे मी. आता मी दिसत नसेल तुम्हाला, पण हां, खूप छान वाटते. खूप छान असं क्लायमेट आहे, पूर्ण असं जंगल एरिया आहे, तर एक वेगळीच वाईब येते. तर चला पाहूया आता वुडन कॉटेजचे. हे बघा मित्रांनो, टोटल 12 रूम आहेत वुडन कॉटेजचे. मी कधीशी पण बोललो तुम्हाला. आता आपल्याला 508 हा रूम भेटलेला आहे. तर तुम्हाला रूम दाखवतो कसा रूम आहे कसा नाही. तर बघा, खूप छान असं इंटेरियर तुम्ही पाहू शकता. इंटेरियर बोलायला गेलं एकदम वेगळीच वाईब येते. मी वुडन कॉटेजच्या रूममध्ये पहिलं पण राहिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये कसं आपल्याला वुडनचा थोडा स्मेल होतो, तसं आपल्याला इकडे पण थोडा स्मेल पाहायला भेटतो आणि खूप छान असा वाईब येते. पुढे या, मला दाखवतो. बाथरूम पण आहे इकडे, खूप छान असं वॉशरूम पण आहे. हे बघा, इकडे तुम्हाला सर्व एक्सेसरीजच्या जोडला वॉशरूम पण पाहायला भेटतं. हे बघा, बॅक साईडला जायला रोड पण आहे. खूप छान असा एरिया आहे. ते ना खूप छान अशी वाईब मॅच होते. आणि वुडन कॉटेज बोलला तर वाईब तर मॅच होणारच. तर चला तुम्हाला दाखवतो पुढे. अजून इकडे आपल्याला कबाट पण पाहायला भेटतं खूप छान असा. तुम्ही तुमचं सामान पण घेऊ शकता. नंतर दाखवतो. त्याच्या पहिला मी थोडा आराम करून घेतोय, कारण की बेड पण एकदम सॉफ्ट आहे, तर खूप छान वाटते इकडे.
तर वाईट तर नाहीच होते. मी बोलायला गेलं, मी एवढ्या रेस्टॉरंटमध्ये झालो आहे, वुडन कॉटेजमध्ये झालो आहे. तर वुडन कॉटेजमध्ये कसं एकदम आपल्याला हीटसारखं फील होतं, पण हा इकडे खूप फ्रीली फील होतं आहे मला. तर मी बोलते तुम्ही वुडन कॉटेज रूम नक्की बुक करा, खूप छान असे रूम. तर मित्रांनो, आपण आता ज्या एरियामध्ये आलो आहे त्या एरियामध्ये इव्हेंट होणार आहे. आणि ही जागा एवढी मोठी आहे ना, इकडे आता मला दाखवला, स्केल दाखवला का कुठल्या टाईपने इव्हेंट होणार आहे. बॉनफायर कुठे लागणार आहे बघा, इकडे बॉनफायर लागणार आहे. पूर्ण इकडे डान्स फ्लोर असणार आहे. पुढे इकडे बसासाठी सिटिंग अरेंजमेंट असणार आहे. हा पूर्ण एरिया इव्हेंटसाठी बुक केलेला आहे मित्रांनो. आणि त्या साईडला एकदम पूल पार्टी चालू आहे, खूप मोठी पूल पार्टी चालू आहे. ती पण दाखवतो तुम्हाला. डीजे पार्टीचा तुम्हाला मी आता सांगतोय कसा कॉन्सेप्ट असणार आहे, कसं नाही. तुम्ही तर ग्राउंड तर बघितलं असेल जिकडे इव्हेंट होणार आहे तिकडे. तर चला आता तुम्हाला पूल पार्टी दाखवतो, कशी पूल पार्टी चालू आहे ते. हे बघा मित्रांनो, किती मोठी पूल पार्टी चालू आहे. आणि मला आज समजलं का थंडीच्या टायमिंगला पण माणसं पोहतात. म्हणजे बघा ना त्यांची एक्साइटमेंट किती आहे ती त्या रिसॉर्टमध्ये. पूल पार्टी एवढी एक्साइटमेंटनी चालू आहे मित्रांनो. तर विचार करा 1 जानेवारीला किती मजा असेल. म्हणजे न्यू इयरच्या दिवशी काय होणार आहे की जी लोक कॉटेज बुक करणार आहेत, जी लोक रूम बुक करणार आहेत, त्यांच्यासाठी एवढे बेनिफिट्स आहेत ना की त्यांना मॉर्निंगचा ब्रेकफास्ट भेटणार आहे, वरून त्यांना पूर्ण फुल एक्सेस भेटणार आहे. तर खूप छान असे त्यांचे बेनिफिट्स आहेत. आणि हे बघा इकडे आपला बॅनर लागलेला आहे. आणि हे बघा इकडे आपला बॅनर लागलेला आहे न्यू इयर पार्टीचा. तर मी बोलेन तर खूप म्हणजे खूप बेनिफिट्स तर आहेत जी लोक रूम बुक करणार आहेत त्यांच्यासाठी. आणि न्यू इयर पार्टीमध्ये नक्की इन्व्हॉल्व व्हा. मी पण येणार आहे, तर तुम्ही पण यायला विसरू नका. मित्रांनो, आता सालुंकी सरच आपल्याला बोलत आहेत का बरं मुंबईला सगळीजणं पैसा कमवायसाठी येत आहेत. आणि इकडे सगळीजणं पीससाठी येतात, म्हणजे शांतता पाहिजे असते सगळ्यांना. त्यामुळे इकडे सगळीजणं येत आहेत आणि एन्जॉय करत आहेत. मी कधीच विचार नाही केला का थंडीच्या टायमिंगला एवढा क्राऊड असेल रिसॉर्टमध्ये, ते पण पोहायसाठी. तुम्ही बघू शकता रिसॉर्टची प्रसिद्धी किती आहे ती. आता आपण तुम्हाला सर्व काही दाखवलेलं आहे. जिकडे इव्हेंट होणार आहे, जिकडे पूल पार्टी होणार आहे, सर्व काही दाखवलेलं आहे. आता तुम्हाला ब्रेकफास्ट दाखवणार आहे. ब्रेकफास्टला काय काय असणार आहे ते बघा. पूर्ण आपला स्टाफ आहे, तो सर्व काही कंट्रोल करतो आहे ब्रेकफास्टचं सर्व काही. तर बघूया ब्रेकफास्टला काय आहे आज. अंडा बुर्जी आहे. इकडे आपल्याला पाव पाहायला भेटतील. इकडे सांबार इकडे आहे, इकडे चटणी आहे, इकडे उपमा आहे आणि इकडे इडली आहे. खूप गरम गरम नाश्ता आहे. आणि इकडे चायची सुविधा पण आहे. चाय आणि कॉफी आहे. हे बघ ना, ब्रेकफास्टचा एरिया पाहू शकता, किती छान असा एरिया आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी सर्व काही मराठीमध्ये इन्फॉर्मेशन दिलेले आहे. आणि माझ्या मराठी ऑडियन्सला मी छान प्रकारे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता जी हिंदी ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी पण खूप छान अशी इन्फॉर्मेशन देतो. आता आपल्यासोबत असणार आहेत भावेश सालुंकी, तेच तुम्हाला खूप छान प्रकारे इन्फॉर्मेशन देणार आहे. तर नक्की पूर्ण इन्फॉर्मेशन आहे का. हे बघा सर बसलेले आहेत इकडे. तर तुम्हाला हाउ आर यू. आय एम फाइन. बेटर. सर मैंने अपने ऑडियंस को सारी इन्फॉर्मेशन दे दी है कि क्या क्या होने वाला है इवेंट में. तो मैं आपको एक क्वेश्चन पूछना चाहता हूँ कि मेरी जो हिंदी ऑडियंस है उनको भी बताइए कि क्या क्या होने वाला है इवेंट में. सर्वपेक्षा सर्व मित्रांना जय महाराष्ट्र. मैं देखिए, जैसे कि आपने बताया रहेगा ऑडियंस को, ये बॉलीवुड गाला 2026 हमारे जो न्यू ईयर पार्टी हम जो ऑर्गेनाइज कर रहे हैं, दैट विल बी स्टार्ट फ्रॉम 8 PM ऑनवर्ड्स, जहाँ पे लोगों को मिलेगा डीजे, वर्चुअल डीजे, लाइव म्यूजिक, अनलिमिटेड फूड, जहाँ की वेज स्टार्टर रहेगा और नॉन वेज स्टार्टर अलग रहेगा. मेन कोर्स रहेगा वेज एंड नॉन वेज. स्टार्टर हमारा स्टार्ट होगा 9 से 11:30 तक लोग एंजॉय कर सकते हैं. आफ्टर दैट 11:30 से 1:30 बजे तक हमारा रहेगा अनलिमिटेड बुफेट लगने वाला है जिसमें टोटली. तो गेस्ट काफ़ी अच्छी तरह डिलीशियस फूड का एंजॉयमेंट ले सकते हैं. एंड उसके साथ ही साथ लोगों को लाइव म्यूजिक, डीजे है, गेम्स एक्टिविटी बच्चों के लिए, फैमिली के लिए, और कुछ इंटरटेनमेंट पार्ट हमने रखा हुआ है, कुछ सस्पेंस रखा हुआ है बच्चों के लिए, मतलब कि हमने, और किड्स के लिए हमने जंपिंग एरिया रखा हुआ वहाँ पे. और सबसे मेन चीज़ हमने ये देखा कि दिसंबर महीना चल रहा तब में, तो यहाँ ठंडी बहुत रहती है, मतलब ठीक है ना. तो वो सोच के हमने सोचा कि थोड़ा एक एम्बियंस अच्छा लगे, तो हमने बॉन फायर का कुछ एक्टिविटी भी रखा है. तो उस लॉन एरिया में हमने बॉन फायर भी सेटअप रखा हुआ है. तो साथ ही साथ टोटली डीजे, लाइव म्यूजिक, अनलिमिटेड फूड, बॉन फायर, गेम्स, जगलर एक्ट, एंड टोटली BYOB, लाइक ब्रिंग योर ओन बॉटल. एंड अपार्ट ऑफ दैट हमारे लॉन एरिया में यू विल ऑल्सो गेट द बार काउंटर. बार काउंटर भी है, तो आपको लीकर्स एंड बियर भी आप वहाँ से आप बार काउंटर से परचेज कर सकते हो ऑन द रेट ऑफ MRP ओनली. सबसे अच्छी चीज़ ये है. और उसके बाद
पार्टी हमारी स्टार्ट होगी 8 PM ऑनवर्ड्स. दैट विल बी अकॉर्डिंग टू द गवर्नमेंट नॉर्म्स 2 बजे 3 बजे तक जो भी हमारी पार्टी चलने वाली है. और आप सभी लोगों के कोऑर्डिनेशन के बिना पार्टी सक्सेस नहीं होगी, तो आप सब लोगों का कोऑर्डिनेशन चाहिए एंड बी ए पार्ट ऑफ दिस ग्रैंड इवेंट. एंड फॉर मोर डिटेल्स यू कैन कॉन्टैक्ट ऑन दैट नंबर गिवन बिलो. आप देख सकते हो. अपार्ट ऑफ दैट हमारा पे टोटली इस फार्म रेजेंसी रिसोर्ट में हमारे पास 100 रूम्स है, जिसमें कि आप दिखा सकते हो स्टैंडर्ड रूम्स है, डिलक्स रूम, एग्जीक्यूटिव रूम, वुडन कॉटेज, फैमिली डिलक्स रूम एंड डुप्लेक्स. ठीक है, तो ये हमारा न्यू ईयर का हमारा पैकेज है. एंड मोस्टली हमारे पास अभी तक सारे रूम्स 90% फुल हो चुके हैं, बिकॉज ऑन द न्यू ईयर एवरी पीपल आर दे आर लुकिंग फॉर द गुड स्टे. तो मोस्टली यहाँ पे हमारे पास लिमिटेड ओनली वुडन कॉटेजेस रूम्स अवेलेबल है. सो डोंट मिस द अपॉर्चुनिटी, जल्दी आइए और अपने अपने रूम्स बुक करिए. और रूम्स वाले गेस्ट के लिए ये बेनिफिट है, द पर्सन हु आर पेइंग द 1600, जो क्लाइंट हमारे हमको 1600 पे कर रहे हैं, रूम्स लेने के बाद में एक्सक्लूडिंग हमारे 1600 चार्जेस है. तो 1600 के बाद उनको देने के बाद में उनको इवनिंग का इवेंट एक्सेस तो रहने वाला ही है. प्लस जैसे भी आपको तन्मय ने ब्लॉग में दिखा रहेगा, अर्ली मॉर्निंग उनको ब्रेकफास्ट मिलेगा, पूल एक्सेस मिलेगा पूल पार्टी के साथ में, लंच रहेगा और इवनिंग में चेकआउट करना हमको हाई टी रहेगा. तो वापस एक बार रिपीट कर दूंगा, रूम्स का जो चार्जेस है वो पे करने के बाद में अगर आप 1600 पे करते हो तो आपको अर्ली मॉर्निंग इवनिंग आपको 31st इवनिंग पार्टी का एक्सेस रहेगा, अर्ली मॉर्निंग ब्रेकफास्ट, लंच, हाई टी एंड चेकआउट. एंड जो वॉकिंग से रहेगी उनके लिए ओनली 1600 में टिल पार्टी दे कैन एंजॉय 2 बजे तक. हाँ, 2 बजे 3 बजे जो भी उसमें टाइमिंग रहेगा. जो फैमिली के साथ आना चाहते हैं वो भी फैमिली के साथ आ सकता है. मेन चीज़ क्या होती है ना, इट्स ये क्या ना तन्मय, ये जो फार्म रेजेंसी रिसोर्ट है एक ऐसा प्लेस है जहाँ अगर फैमिली में अगर कोई फैमिली आ रही है, अगर फैमिली में 4 लोग हैं, 2 एडल्ट है 2 बच्चे, तो यहाँ पे हमारे पास मल्टीटास्किंग ऑप्शंस है. जैसे कि पूल साइड हमने बच्चे लोग के लिए एक्टिविटी कुछ रखी हुई है. एंड द पीपल हु वांटेड टू एंजॉय द ड्रिंक्स, अगर उनको एंजॉय करना है हमारे पास बार काउंटर भी वहाँ पे अवेलेबल है नॉर्मल डे पे अगर आप आओगे तो, और रेस्टोरेंट भी है. तो अलग अलग यहाँ पे एक्टिविटी रखी हुई है फार्म रेजेंसी रिसोर्ट में. तो फैमिली आता है तो मतलब कोई बोर नहीं होगा, समझ रहे हो ना. वीकेंड्स में तो मोस्टली सैटरडे संडे लोग आते हैं यहाँ पे, वीकडेज में ग्रुप्स आते हैं यहाँ पे. और एक पिकनिक पॉइंट की तरह एक बेस्ट प्लेस है फार्म रेजेंसी रिसोर्ट में. तो आपको ये कहना चाहूँगा. तर मित्रांनो, मी तर माझा पास घेतलेला आहे. तुम्ही कधी पास बुक करते तर लवकरात लवकर पास बुक करा. बुक माय शोवर पण पास अवेलेबल आहेत, तर नक्की बुक करायला विसरू नका. भाईंदरची पब्लिक लवकर पास घ्यायला विसरू नका, कारण की हा इव्हेंट तुम्हाला परत कधी पाहायला भेटेल का नाही मला ते पण नाही माहिती. पण हां, तुम्ही हा पास बुक करून नक्की या इव्हेंटला एन्जॉय करू शकता. तर नक्की एन्जॉय करायला विसरू नका. हे बघा मित्रांनो, इकडे आईस्क्रीम काउंटर आहे आणि तुम्हाला इकडे ॲडल एरिया बघायला भेटेल. ज्यांना ड्रिंक्स प्यायचे असतात त्यांच्यासाठी ही एरिया आहे. हे बघा, इकडे तुम्हाला पूर्ण फॅमिली रेस्टॉरंट अँड बार तुम्ही पाहू शकता. तिकडे खूप छान असं एरिया आहे जिकडे तुम्ही ड्रिंक्स एन्जॉय करू शकता. तर मित्रांनो, आपण आता फीडबॅक घेतोय. सर, तुम्हाला कसं वाटलं इकडे रेस्टॉरंटमध्ये? हे रेस्टॉरंट अतिशय सुंदर आहे. माझी कमीत कमी इकडे 50वी वेळ असेल. आम्ही दर महिन्याला इथे येतो आणि इतकं अतिशय उत्कृष्ट रिसॉर्ट या पूर्ण बोरोली परिसरामध्ये कुठेच नाही आहे. बरोबर बोलले साहेब. आम्ही या रिसॉर्टमध्ये कमीत कमी 15 वर्षापासून येतो या रिसॉर्टमध्ये. आणि आमचं हे आवडीचं रिसॉर्ट हेच आहे. पूर्वी सुविधा रिसॉर्ट नाव होतं, आता फार्म रेजेंसी नाव आहे. तेव्हापासून जे आवडतं आम्हाला, इथे गोऱ्यामध्ये बरेच रिसॉर्ट आहे, पण हेच रिसॉर्ट आम्हाला खूप आवडतं. आम्ही इकडे आल्यावरती भरपूर एन्जॉय करतो. आम्ही लहान थोर मंडळी, ज्येष्ठ नागरिक सगळेजण येऊन आम्ही एन्जॉय करतो. इथे फार एन्जॉय करतो आम्ही. इथे चांगलं फूड वगैरे फार चांगलं आहे, सर्व्हिस फार चांगली आहे. या रिसॉर्टमध्ये आम्ही नेहमी येतो. माझी फॅमिली, माझे मित्र, आम्ही दरवेळेला आलो आहे इथे येतो. आणि या रिसॉर्टचं मी कार्डच माझ्या खिशामध्ये ठेवतो, कारण हे कार्ड देऊन मी माझ्या प्रत्येक मित्रांना सांगतो की तुम्ही इथेच या. आणि मी आता तर सर्वांना नागरिकांना किंवा येणाऱ्या इच्छुकांना सांगेन की सर्वांनी तुम्ही आता 30% एन्जॉय करायला ह्याच रिसॉर्टमध्ये या. आपले जे ग्रुप आहे त्यांचे कॅप्टन आहेत. सर, तुम्ही काय बोलाल? नमस्कार. अतिशय सुंदर, मुंबईपासून जवळ, घरापासून जवळ आणि अतिशय फ्रेंडली आणि चांगलं वातावरण, सर्व सुखसोयी, चांगलं भोजन, चांगलं फूड, चांगलं ड्रिंक, चांगला स्विमिंग पूल. आता पुन्हा स्विमिंग पूल नवीन केलेला आहे, त्याच्यामध्ये रेंडांचा पण चांगला त्यांनी फ्लोअर आता डेव्हलप केलेला आहे. तर आमचं बऱ्याच वर्षापासून येणं जाणं आहे. ते 8-1 वर्षापासून तर मी स्वतः येतो आहे आणि वेल सगळ्या चांगल्या सोयीने आहे. तर आपण पण सगळ्यांना माझं रिक्वेस्ट आहे, ज्यांनी हे पाहिलं असेल आता विनंती आहे, तुम्ही एकदा येऊन प्रत्यक्ष अनुभव घ्या. पुष्कळ छान, म्हणजे पैसा वसूल कार्यक्रम आहे. आता 31ला पण त्यांचा एक बॅच आहे.
तर तोही तुम्ही कवर करा, तोही चांगला एन्जॉय करत असेल तर वेलकम. जवळ या, नक्की या, आनंद घ्या, फॅमिली घेऊन या, मित्रमंडळीसोबत या, मैत्रिणीसोबत या आणि आनंद घ्या. हॅव अ न्यू इयर. सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मेरी क्रिसमस. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू सो मच.